आज मी तोंडलीची भाजी बनवणार आहे। ही तोंडली मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। ही तोंडली मी आता कापून घेत आहे। आधी कडेने अशी कापून घ्यायची, तो भाग घ्यायचा नाहीये। मग हे असं गोल गोल मी कापून घेणार आहे या पद्धतीने। अशा पद्धतीने सर्व तोंडली कापून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ही सर्व तोंडली मी कापून घेतलेली आहेत। आता आपण तोंडलीची भाजी बनवूया। तोंडलीची भाजी बनविण्यासाठी लागणारे साहित्य: तोंडली चिरून ठेवलेली, कांदा चिरून ठेवलेला, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट, मोहरी आणि जिरे फोडणीसाठी। अगदी कमी साहित्यात अगदी रुचकर ही भाजी बनते। आधी आपण गॅसवर कढई तापवून घेऊया। कढई आपली छान तापलेली आहे। यात आपण आधी एक छोटा चमचा तेल घालूया। एक चमचा तेल घातलं। आता आपण यात फोडणीसाठी जिरे घालूया। तेल चांगलं तापलं की जिरे घालूया। आता मोहरी घालूया। मोहरी चांगली तडतडली की यात आपण कढीपत्ता घालूया। हिरवी मिरची घालूया। व्यवस्थित परतून घेऊया। मिरची चांगली भाजून झाली की यात कांदा घालूया। आपण चिरून ठेवलेला कांदा व्यवस्थित परतून घेऊया। जास्त मसाले वगैरे घातले की भाजीची चव बदलते। ओरिजिनल भाजीची मूळ चव आपल्याला समजत नाही, मसाल्यांची चव लागते। म्हणून अगदी कमी मसाले वापरायचे। आता आपण यात तोंडली घालूया। छानपैकी परतून घेऊया। तोंडली चांगली परतून झाली की हिला आपण वाफवून घ्यायचं आहे। पाणी अजिबात घालायचं नाही। गॅस बारीक करूया आणि वाफवूया। आपण आता पाहूया आपली तोंडली शिजलेली आहे की नाही। व्यवस्थित परतून घेऊया। बघूया शिजले का। आपली तोंडली आता शिजलेली आहे। आपण यात आता चवीनुसार मीठ घालूया आणि ही चिरलेली कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थित परतून घेऊया। मस्त सुगंध येतो आहे। भाजीला कलरही छान आलेला आहे।
अगदी कमी साहित्यात कमी मसाले वापरून अशा रुचकर भाज्या करायच्या असतील तर माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता आपण याला गॅस बंद करून वाफवूया। 2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। 2 मिनिटं झालेली आहेत। आता आपण हा दाण्याचा कूट यावर घालूया। व्यवस्थित परतून घेऊया। आणि आता आपली तोंडलीची भाजी तयार आहे। गरम गरम तोंडलीची भाजी खाण्यासाठी तयार आहे। एन्जॉय। गरम गरम तोंडलीची भाजी आणि चपाती। टिफिनसाठी सुद्धा ही भाजी खूप छान आहे, पटकन तयार होते।